येऊ दे लय माझटली होती लय जिरली सगळ्यात जास्त तर महाराज लोकांची जिरली आम्हाला तरी काय कमी माज होता मला वाटायचं शिवीला पाटील आहे मी 10 माणसं पुढे 10 माणसं मागे तारका भेटत नाही आपल्या कोरोनात कळलं कुत्र राहत नाही आपल्याला कीर्तन चालू दरवर्ष आहे हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे 2 वर्ष तुम्ही येलता कुठे रे आता शांत करायला सुरू का तुम्हाला म्हणजे लोक नाही आणलं शिकू बरं का इमानदारीनं सांगा माय बाबा हो महाराजाला तुम्ही येईपर्यंत फोन करता का जाईपर्यंत करता हा योग पत्तर करतात बघ योग इतकं व्याकार योग इतकं व्याकार योग आता काय करायचं सांग गेलं कीर्तन संपलं नारळ दिला फोन करता तिकडे बोलता पालता का त्या पुलावरनं खाली कपडे नाही विचार करता तुम्ही त्याचा हे कलियुग आहे यातून करायचं आहे ना आपली आपण करा वेळ फार कमी वर का आपल्याकडे फार वेळ कमी पण वासना नाही माया नाही अहंकार नाही हे सगळं तरुण पुढे जायचं चला सोपं नाही ना पॉझिटिव्ह राहा नकारात्मक विचार करूच नका वाईट विचार करूच नका जे होईल ते चांगलं होईल जुनी गाणी बघा दिसेचा तील दिस येतील भोग सरल सुख येईल दिसेचा तील दिस येतील भोग सरल सुख येईल तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर तुला नवं नव्या घरामध्ये काय नवीन नव्या घरा संग संग वेगळं होईल दिसता तील दिस येईल भोग सरल सुख येईल आई मुझ्या तुझ्या तुला ठिणगी ठिणगी दाखवते आभाळा तुम्हाला तुझी अभावडी राखते आई मुझ्या तुझ्या तुला लक्ष्मीच्या हातातली चंद्री हवी बरे खाली इरा पिरा इरा पिरा इरा पिरा जाती तुझी वीरता तुझ्या भावडी सदा खाली राखते आई मुझ्या तुझ्या तुला ठिणगी फुलऱ्याचा विठ्ठला तुला कुंभार विठ्ठला आकाश झुंबरी पाखरा सोडून सोन्याचा पिंजरा सोडून विठू मागुली जगाची विठू मागुली जगाची मागुली कमली विठ्ठलाची विठ्ठला मागुली कमली विठ्ठलाची पागलो झाली पत्तलीची सुखी संसार सुखी संसार सोनिया पागलो झाली यमुने जने काल पायला यमुने जने काल पायला कानाबाजरी बासासरी काला मजा असते रे काय जुनी गाणी होती महाराज आता सुद्धा गणपती मध्ये गणपती राया पडती
तुम्ही आजकालची गाणी किती गोडवा किती पॉझिटिव्ह आहे माणूस. अगं बाय किती साल आजपर्यंत मला एक गाणं कळलं नाही. बदाम बदाम कचा बदाम कवा पकायचा आम्ही मस्त गेलं काय लॉजिक वा गोड गाणी महाराज. काय संस्कार लेकरांना महाराज बदला गरज आहे. चला पहिली माय लोकांना झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. निमोनीच्या चंद्र झोपला प्रेम आहे प्रेम आहे माया आहे पण विनंती आहे बदला. काही नाही जमलं वातावरण वगैरे आपल्या हातात नाही तर संस्कार. कारण छत्रपती मासाहेबांच्याच पोटी जन्माला काय हवे याचं उत्तर संस्कार. काय खुश होती महाराज माझ्या आईची. धन्य धन्य थोराई शिवरायांची धन्य धन्य थोराई शिवरायांची आज तुझी महाराष्ट्र सारा मुसलमाना मुसलमाना बसलेलो उभा राहिलो ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान हिंदू धर्माचा अभिमान त्याचा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. आता एवढं बोलून जी दोन चार फुली वाजवीत नाहीत त्यांना सांग. ज्या भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील आणि जी अवलाद पाकिस्तानात जन्माला आली ते टाळी वाजवणार नाही. अवलाद घेतली नाही. आम्हाला सवय आपला पाय फिरून लोकांच्या बापाच्या पाया पडायची. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायना शिवाच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 9 वर्ष
ज्या मातीत जन्माला आलोय एक मावळा लाखां एवढा होता आणि आपल्यासारखा नव्हता. मावळा कोणाला म्हणाला? शाहिस्तेखानाच्या लाल हालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाची पोरगी गायब झाली. बायको विचारते जहाबरा मुझे लग रहा है शिरा के मावळा ने बदली की आग में लड़की उठाली. शाहिस्तेखान शत्रु है. बायकोला सांगतोय अरे जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी दिली असेल ना शब्द देतो त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही त्याला मावळे म्हणायचं. हे स्वराज्य सगळं नाही आत्तासारखं नाही आहे. आम्हाला कोणी म्हणलं ना धर्म बदल तुला सरपंच करतो तरी आम्ही हसाल. धर्माशी काही घेणार नाही आम्हाला. काय काय माणसं मला म्हणतात लई तू येते का भांडवल करते काय फक्त जाणीव है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने जरा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधाचं जाणीव आहे. चल आदर नाही कवर कर. विनंती आहे सागर व्हा. वेळ फार कमी महाराज. देव देश धर्म जगायला शिका. तरायचं तरावया पार सोपं नाही महाराज. चल नारदाने नदीमध्ये बघितलं. जागेवर आलात जागेवर आलात जागेवर आलात. नारदाने नदीमध्ये बघितलं. जागेवर आलात आलात प्रेझेंट. नारद आंघोळीला होता. गोमती नदीमध्ये सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी संत वाहत होती. त्यात त्यानं बघितलं एका मासुळीच्या मागे बरेच मासे लागलेत. आता कलियुगाचा नियम आहे मासुळीच्या मागे मासच लागणार दुसरं काय लागणार. लागलं होतं बाबा. पण हे बघून नारदाच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. नारद म्हणला एकटं जगण्यात मजा. एवढं 2 तास कीर्तनात टाळ येऊन उभं राहायचं काय मजा आहे महाराज. मजा तवाय जेव्हा घरी गेल्यावर पाय दाबाय बायको असं. जेव्हा ती म्हणेन का धनी लय दमले हो नाही का. मजा तवाय एवढं 2 तास बदाड 5 बदाडायचा काय सुद्धा मजा नाही. मजा तवाय जेव्हा घरी गेल्यावर हात दाबाय बायको असं. तर वाजविण्यातच मजा नाही. एवढं सुंदर गायन करायचं काही मजा नाही. घरी गेल्यावर गळा दाबाय बायको पाहिजे आपल्या. चोळाय 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 बायको पाहिजे. महाराज आहे प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे. नारदालाही वाटलं आयुष्यभर चिपळा वाजवल्या. श्रीमद नारायण 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 हरी नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. काय दिलं देवानं. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घेऊ नका. देवाने खूप काही दिलंय म्हणून देवाचं नाव घ्या. कारण देवाला साक्षात भगवंत पांडव परमात्मा आतापर्यंत दिला.
बस रे देवा, काय पाहिजे नारदा? एकटं जगण्यात मजा नाही, मग बायको पाहिजे. तुला कुठली आवडली का? नाही. मग कुठली पाहिजे? मला लोकांच्या घरात कशाला बघतो? स्वतःच्या घरात 16,108 आहे. 2-4 देन मला. तुला काय एवढा खायच्या का? शेततळ मागितलं ती मागितलं आणि सरपंचाच्या रानातलं मागितलं, तो देईन का? त्याचा काय तो वसाड पाडेन का? पण ते देव आहे. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नाही ती बायको. 16,106 घरं फिरवणारत, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जे जसे भक्त ते मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा मुलींची भाषा आहे. सर्वागती राम देहादेही देव आहे तो. करारविन्नेन पदारविन्नम मुखारविन्नेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव. देव ही वाजवलेली टाळी, हे घेतलेलं नाम, हे सुटलेला वारा, हे चालू कीर्तन सगळं कोण आहे? विठ्ठला. जयी स्थळी पिता ठाव नाही उरला, जागाच नाही जिथं देव नाही. 16,107 घर जांबवंतीचं, अस्वलांची, पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाला मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव येतो. ब्रँडेड माल कुणाच्या बी हाती लागू देत नाही. देवान दिलीच नाही महाराज. त्याची तो फुगडी खेळ होता. शेवटचं घर पट्टराणीचं. पंढरपूरच्या जवळ राहता तुम्ही. पट्टराणी कोण? पट्टराणी कोण आहे? 16,100 जे बायका होत्या, 16,108 त्यामध्ये पट्टराणी कोण आहे? बाप रखुमा देवीवर, रखुमाईच्या पती विठोबा. रखुमाई कुणाचं नाव येतं? रुक्मिणी. मग जिचं नाव येतं तीच पट्टराणी आहे ना. रखुमाई माता म्हणजे रुक्मिणी माता पट्टराणी आहेत, म्हणून तर पाठीपाठी उभ्या आहेत. कसं आहे ना, खरं सांगू का, खरं तर देव रुक्मिणी माता रुसली म्हणून तिच्या माग माग आलता. पण ती कसं आहे, मोठ्याचं खुपतंय, बारक्याच उघड पडतंय महाराज बरं का. ती बायकोला मनवायलाच पंढरीला आलता महाराज बरं का. ती कसं आहे, आता जाऊ द्या, आता कसं असतंय, चला जाऊ द्या, मोठ्याचं काय बी खपतं महाराज बरं का. आणि आमचा नुसतं डबा घेऊन आला तरी लोक म्हणतात डबा गेलता का? नाही, दाण्याचा डबा. देव आला तेव्हा तुला नाही दिसला, माझा डबा बरा दिसतो तुला. जाऊ द्या, सांगत जा बायांनो, कुणाला तुम्हाला नाही, तिला नाही सांगत, त्यांना नाही सांगायचं, कुणाला सांगायचं. हा सांगत जा, लय नका सांगत जा, थोडं कमी सांगत जा बरं का. हा मग काय सांगायचं? देव म्हणले शेवटचं घर. नारद गेले, तुळशीला पाणी घालतो त्या रुक्मिणी माता. देव इकडे तिकडे दिसला नाही. नारदाला म्हणा लाडू फुटले देवाला. हा मला देव दिसत नाही, देव नाहीये. रुक्मिणी आईसाहेब म्हणले, रोज आईसाहेब म्हणणार गबाळ. अहो डायरेक्ट रुक्मिणी. नारदा, नारदा नाही, नारद राव म्हणायचं. येत तुला दाखवते म्हणजे नारद राव. माझा नवरा जिवंत आहे, तुला का नारद राव म्हणायचं रे? तुझ्याच नवऱ्यानं सांगितलंय, जिथं मी नाही तिचा नवरा तू. म्हणजे ही गबाळ माझ्याकडे सुधरवाय पाठवलंय. बर, हरकत नाही नारदराव. असं मी देव वाटून वाटून माझ्या वाटणीला लय कमी येतो. त्याच्यापेक्षा तुमचा ना माझा राजा राणीचा संसार किती भारी. पण कसं आहे नारदराव, मी जर तुमच्या हाताला धरून आशीष देवींच्या गावात गेले तर लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको, पांडुरंगाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्या लोक चांगलं म्हणत्या का? पण स्वतःची बायको घेऊन फिरलं कोण नाव ठेवतं का? कोवळं त्यालाच कोवळं. पण नारदाला ती म्हणली, हो कसे मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते तुमच्या नावाची. म्हणजे कसं लोक नाव ठेवणार, ठीक आहे. पण त्याच्या आधी कसं, माझं दुसरं आहे पण तुमचं पहिलंच आहे की नाही. जरा सप्पारी बिप्पारी, जरा बँड बिंड आहे, मंडळ्या भेंडवळ्या, जरा आई शोधल्या नाही. त्याच्या आधी एक काम करा, समोर एक कुंड आहे, त्या कुंडात फ्रेश व्हा, आंघोळ करा, मग पुन्हा बघू. इना काढला, चिपळ्या काढल्या, शेला काढला, कुंडात आंघोळीला गेला. ते कुंड काही साधं नव्हतं, पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करण त्याचं लिंग प्रवर्तन होईल. नारदात गेला कर, आणि वर आल्यावर नारद राहिलाच नाही. उगाच्या उगा धोतर गेलं निर्या आल्या.
नाकाला हात लावला, इकडं नथनी इकडं मुरली, कानात झुमक, इथं ठुशी, बोरमा, चपलार, शांडार, शिडी गेली, कमरेपर्यंत केस आली, अशी चवळीच्या शिंगीसारखी दिखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा वनात त्याला ती दिसली आणि ती काय सोडतोय, धरलं तिच्या हातात. ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे, गप्पा तू. ती म्हणली मी 5 मिनिटापूर्वीच बदलले, गप्पा. त्यानं वडीत वडीत नीली, वर्षाला पुण्यतिथी नाही, लेकर 60 पोरं झाली, 60. किती झाली? 60. कुणाला झाली? कुणाला झाली? येडे का तुम्ही? नारदाला कशी वाटेल? नारदीला झाली का? ती नारदाची आली, नारदी झाली. नारद की तो बळी नारदी. तिला 60 पोरं झाली. नारदी म्हणली दोन्ही 60च्या 60 पोरं एखादी पोरगी वार घालाय असं ना. 61वी पोरगी कपिला सृष्टी, 61 लेकर. आताच्या 2 समान होत्यात, 61 समायची सोपी आहेत. काय बाय म्हणली, एक बसताय, एक रडताय, एक झोपताय, एक जेवताय, एक मुतताय, एक हाकताय. नका म्हणली असल्या रोज मरमर बनण्यापेक्षा एकदाच मिळलेलं. कटाळून कटाळून जीव द्यायला गेली, कुंडात उडी मारली, जाग्यावर आली. शिली जाग्यावर आली. पुन्हा नारदीचा काय झाला? पुढे चिपळ्या दिसल्या, इना दिसला, असा पटवीनं बाहेर आला. गळ्यात इना, हातात चिपळ्या, नारायण नारायण नारायण. झटका अजून बाकी आहे. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा? नारदरावच राहिला नव्हता. कशा जाणार? आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं. तुम्हाला एवढंच सांगायचं होतं माझं चुकलंय तर तोंडानं सांगायचं. नसतं ऐकलं 2-4 शिव्या द्यायच्या, नसतंच ऐकलं 2-4 हाणायचे. 61 लेकरं. तेवढी बाऱ्या कळा लय सोसले गे माय. काय त्यो नवरा, काय ती लेकरा. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला. तुम्हाला 440 व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत आता. विचार करा, नारदानं एकदा देवाची बायको मागितली, नारदाला 61 बाळंतपण भोगावी लागली. तुम्ही आम्ही रोज देवाला देवाची बायको मागतो. भल्याला तरायला एवढा त्रास झाला. तुम्ही आम्ही साधी माणसं. एक काम करा, तरलं जात कधी संताची संगती, 11वा श्रीपती तरत हो. कधी संत समागमी करावी तातडी. कारण देवाचं नाव घेतलं आणि वाया गेला असं जगत नाही हो. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. तुम्ही देवाला बसलत ना. बसई बसई कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनादवीन हस्तकम रूपवीत गोपिकम नमामि कृष्ण नागर
तथैवैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं तथैवैकमण्डनं समस्तपापखण्डनं मनोजगर्भमोचनं विशाललोललोचनं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागर तथैवैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. कळलं काय कळलं ढेकळं कळलं काय कसं आहे हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लय अशी मग नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे फक्त करावी तातडी परमाताची. कारण सगळ्यात सोपं आहे महाराज फार सोपं आहे. पण आपलं कसं आहे लटके झाले कटके ते गाडगे एवढे राळे उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण वरले पिले 12 हत्ती व्याली कोण मुंगी दूध 17 रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती कुणाचं दूध म्हणजे असतं म्हणा की संत खोटं बोलत असं कलियुग आहे. कर्म कमी बुवा भाटा जास्त. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला पण अख्खा फेसबुक जाम केला. खरंय का खोटं पोस्टवर पोस्ट करोड रुपयाचा बंगला बांधला आणि बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. आम्हाला वाटलं फारच आईबापाची सेवा करतो काय की आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो त्याच्या घरी गेल्यावर कळलं ह्याची मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर करतो कमी बोलतो जास्त. आयुष्यात एकदाच घालायची पंगत पण आयुष्यभर बसायचं सांगत घातली होती सप्त्यात घातली होती पुस्तक काढी एकतर देऊ नको दिलं तर जरी स्वधर्मात होते जिच्यामुळे आपण याते तिथे दुजोने होते सन्मान योग्य हा नियम आहे. द्यायचंय सन्मान द्या उपकार न ठेवता द्या तर स्वधर्म आहे. आता देऊ चला जाग्यावर या विषयाकडे बोलूया. मग करायचंय परमार्थ केला पाहिजे करायचंय सोपा आहे पण माऊली हे सगळं घाईत का करायचंय का करायचंय मान्य परमार्थ करायचंय मान्य पण कसं आहे ना माऊली जर तुम्ही केलं नाही ना उद्योग नाही सिद्धंती कार्याने न मनवत आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण कधीच जात नाही. कष्ट न करता उद्योग मोठा होत नाही. कर्म न करता देव फळ देत नाही. फळ पाहिजे सुख पाहिजे कर्म करा. आपलं काय झालं एक माणूस एका योगाकडे गेला माफ करा कानाला हात लावून सांगते पण सध्याच्या काळात योगी राहिले नाही आता फक्त भोगी. योगी कुणाला म्हणावं तर माऊली सांगतात माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या 24 नाड्या प्रधान 3 नाड्या प्राणवाहक इडा पिंगळा आणि सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. 3.5 वेडे घासली कुंडलिनी शक्ती या बेंबीच्या बेटापासून शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते तेच माणसाला समाधी लागते. माणसाला समाधी लागते योगाचं पहिलं लक्षण पूर्ण होतं. योगी कुणाला म्हणावं माऊली सांगतात योगी तुम्ही करीती तरी कर्म करणं बंदी जाते जो सांडीला आहे संगती अहम भावाची ज्याला स्वतःची भावना नाहीये म्हणजे हत्ती केला पोरांनो काय गेला रे हत्ती केला पोरांनो काय गेला रे हत्ती केला काय केला बरं झालं हत्तीच केला घोडा नाही केला हत्ती केला 12 फुटाचा केला किती फुटाचा मिठाचा केला कशाचा काळी दूध मध्ये तुम्ही पांढरे मध्ये झाले रे काय केला कशाचा केला कितीचा केला तर 12 फुटाचा कशाचा केला मिठाचा कशाचा काय केला कितीचा कशाचा एवढा सुंदर हत्ती केला तुम्हाला दाखवायच्या आधी धुवून आणावं म्हणून मी सागरात नेला 3 तास धुतला ना घरी आणला गावकरी आला नाही आला अरे तेच म्हणते नाही आला का नाही आला मिठाचा होता
इतका सोपा परमार्थ आहे. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे मोहीची माघारी परतोनी देव पहावया गेलो तेथे देवची होणी. म्हणून योगी त्याला म्हणावं जो देव झाला. एखादा महाराज म्हणला ना देव दाखवतो त्याला आंध्रात नेऊन ठोका का तर तो महाराज नाही म्हणजे तुम्ही माणसं नाही. देव दिसत नसतो माऊली. चला विषयाकडे वळा. महाराज योग्याकडे एक माणूस गेला म्हणला महाराज पुत्र प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा आहे हरकत नाही. योग विद्येने परिपूर्ण कोण एक नारळ माणसाला दिला सांगितलं वर्षात लेकरू